स्पर्धा परीक्षा व इतर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्कॉलरला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात म्हणी व त्यांचे अर्थ. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अर्थ: नेहमी एकमेकांना मदत करून चांगला विकास साधणे शक्य होते. दैव उपाशी राही उद्योग पोटभर खाई. अर्थ: नशिबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. नालासाठी घोडा गमविणे. अर्थ: क्षुल्लक चूक दुरुस्त न केल्यामुळे परिणामी मोठे नुकसान वाट्यास येणे. देवाची करणी नारळात पाणी. अर्थ: परमेश्वर व निसर्गाच्या क्षमतेचा थांग न लागणे. दाखविलं सोनं हसे मूल तान. अर्थ: लहान थोर अशा प्रत्येक व्यक्तीला धनाचा लोभ असतो, त्यामुळे पैशाचे आमिष दाखविल्यास काम लवकर होते. चिंती परा येई घरा. अर्थ: दुसऱ्याचे अहित चिंतल्यास स्वतःवरच तशी पाळी येते. चढेल तोच पडेल. अर्थ: आपल्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या व्यक्तीलाच अपयश येते. जे पिंडी ते ब्रह्मांडी. अर्थ: जे गुणधर्म छोट्या वस्तूत असतात तेच गुणधर्म मोठ्या वस्तूतही असतात. टिटवी देखील समुद्र आटविते. अर्थ: सामान्य समजला जाणारा माणूसही प्रसंगी महान कार्य पार पाडू शकतो. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अर्थ: गाजावाजा करून मोठे परिश्रम घेणे, परंतु तुलनेने यश अल्पसेच मिळणे. जेथे धूर तेथे अग्नी. अर्थ: कार्य आहे तेथे कारण असतेच. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. अर्थ: अयोग्य व्यक्तीला केलेली मदत शेवटी व्यर्थच जाते. दान सत्पात्री नसल्यास पुण्य मिळत नाही. म्हण: चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमा वाचून पोवाडा नाही. अर्थ: लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय ते मान देत नाहीत. गोरा गोमटा कपाळ करंटा. अर्थ: दिसायला देखणा पण नशिबाने मात्र दुर्दैवी असणारी व्यक्ती. काडी चोर तो माडी चोर. अर्थ: क्षुल्लक अपराध करणाऱ्या माणसाचा संबंध उगाच मोठ्या अपराधाशी जोडणे. घर फिरले की घराचे वासेही फिरतात. अर्थ: एखाद्या व्यक्तीला वाईट दिवस आले तर त्याच्या जवळचे लोक देखील मदत करीत नाहीत. गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य. अर्थ: एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच ती भेट देणे. घोडे खाई भाडे. अर्थ: धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. काळ्या दगडावरील रेघ. अर्थ: न बदलणारी गोष्ट. गरज सरो नि वैद्य मरो. अर्थ: आपले काम झाले की उपकारकर्त्याची तमा न बाळगणे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. अर्थ: स्वतःच्या मनाप्रमाणे वाटेल तसे वागणे.
कानामागून आली आणि तिखट झाली. अर्थ मागून येऊन वरचढ होणे. कोळशाच्या दलालीत हात काळे. अर्थ वाईट कृत्याचा परिणाम वाईट असतो. केर डोळ्यात फुंकर कानात. अर्थ समस्येवर चुकीचा उपाय करणे. टाकापुरते रामायण. अर्थ आपले काम साधण्यासाठी दुसऱ्याशी गोड बोलणे. तूप खाऊन रूप येत नाही. अर्थ कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम दिसत नाही. अति तेथे माती. अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारक ठरतो. अंथरूण पाहून पाय पसरावे. अर्थ ऐपतीच्या मानाने खर्च करावा. इकडे आड तिकडे विहीर. अर्थ दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. देश तसा वेश. अर्थ जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे वर्तन करणे. दुसऱ्याच्या माथे तुळजापूरला जाते. अर्थ दुसऱ्याच्या जीवावर मौज मजा करणे. पालथ्या घड्यावर पाणी. अर्थ एखाद्याला केलेला उपदेश वाया जाणे. थेंबे थेंबे तळे साचे. अर्थ थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. झाकली मूठ 1.25 लाखाची. अर्थ मौन पाळून अब्रू राखणे. प्राणावर आले होते पण शेपटावर निभावले. अर्थ जीवावर बेतलेल्या संकटातून थोडक्यात वाचणे. पै दक्षिणा लाख प्रदक्षिणा. अर्थ अत्यंत अल्प मोबदल्यात भरपूर काम करून घेणे. घरोघरी मातीच्या चुली. अर्थ सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. खान तशी माती. अर्थ आई वडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे. गोगलगायनी पोटात पाय. अर्थ एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. मणिवसे ते स्वप्नी दिसे. अर्थ जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. अर्थ एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. भित्या पाठी ब्रह्मराक्षस. अर्थ भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. बळी तो कानपिळी. अर्थ बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो. पळसाला पाने 3च. अर्थ कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असते. न कर्त्याचा वार शनिवार. अर्थ अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. दाम करी काम. अर्थ पैशाने सर्व कामे साध्य होणे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अर्थ एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो.
लहान तोंडी मोठा घास. अर्थ आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो, दृढनिश्चय करणे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.